खरं म्हणजे नीट परीक्षा प्री मेडिकल वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी ती अत्यावश्यक केली आहे. नीट परीक्षेचं स्वरूप असं आहे की ती फक्त 3 तासाची बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस परीक्षा असते आणि त्या परीक्षेच्या आधारे मेडिकलच्या ॲडमिशन्स आपण सर्वत्र देतो. देशभरात जवळजवळ 25 लाखापर्यंत विद्यार्थी बसतात आणि त्यामुळे एक त्याला महत्त्व आलं आहे की मेडिकलच्या ॲडमिशन तशा महत्त्वाच्या आहेत आणि त्यात नीट पास झालं तर त्याच्या स्कोरवर डायरेक्ट ॲडमिशन मिळतात. तेव्हा आपला देश असं की एका सिंगल परीक्षेच्या आधारे ॲडमिशन आपण देतो आणि त्यात मागे पुढे काही करता येतं. त्यामुळे नीटचं खूप महत्त्व वाढलं आहे. त्यांनी प्रॅक्टिकल नाही नसले केले, त्याला थेरी जरी पक्की माहीत नसली तरी मल्टिपल चॉईस कसे उत्तर द्यायचे हे जे तंत्र तो शिकला तर तो मुलगा पास होतो. आणि असं तंत्र शिकवायला क्लासेस हे पूरक असतात. भारतामध्ये कोचिंग क्लासेसचं पेव फुटलं, त्यातनं कोचिंग क्लासेस माफिया तयार झाले. आता आपण लातूरचं पकडलाच, ते एकाला पकडला, पण असे देशात अनेक आहेत, खूप मोठ्या प्रमाणात आहेत. याचं एकमेव कारण म्हणजे आपण ॲडमिशन ही एका परीक्षे आधारे ठरवतो. ते पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. पण आता या वेळेस आपण बातमी पाहिली की काही मुलांनी पेपर मिळाले, काही मुलांना त्यांच्या पालकांनी विकत घेतले. पुण्यातल्या 3 पेपर सेटरनी, पुण्यात 3 पेपर सेटर काही झाले एका गावात, तो एक पुढचा प्रश्न आहे. पण पुण्यातल्या 3 पेपर सेटरनी पेपर लीक केले. मॉडर्न कॉलेज, नंतर ते हवलदार मॅडम आणि कुलकर्णी. आता कुलकर्णी हा क्लास चालवणारा माणूस, ह्या दोघी इतक्या नामांकित प्राध्यापिका नाहीत, तरी पण हे इतक्या मोठ्या परीक्षेचे पेपर सेटर कसे झाले, इथून प्रश्न सुरू होतो. त्यांनी का लीक केले, त्यांना का NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काही कोणाचा आधार होता का, ह्या संस्थेच्या गोष्टी आहेत. आपण पाहतो की आता जे आपल्या बाहेर आलं आहे महाराष्ट्रामध्ये, हे फक्त हिमनगाचं वरचं टोक आहे. आत खूप काही दडलेलं आहे आणि असेच गट जसे महाराष्ट्रात आहेत तसे इतर प्रांतात नसतील कशावरून. आणि TV वरच्या चर्चेत असं एकदा दोघांनी तर सांगितलं, जे अँकरिंगनी, यांचा बिग फिश कदाचित नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये असू शकतो. तर मला वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस होतं, अगदी 2017ला नीट सुरू झालं, त्याच वर्षी झालं. 2024ला आपल्याला आठवतं आहे मोठ्या प्रमाणात झालं. 2025ला डिक्लेअर नाही झालं, पण एका राजस्थानच्या मुलांनी सांगितलं, त्यावेळेससुद्धा पेपर त्यांना मिळाले होते. थोडक्यात 2017 स्थापनेपासून आत्तापर्यंत दरवर्षी पेपर लीक होत असावेत आणि यात स्टेक खूप हाय असल्याने मुलाचं बॅकग्राऊंड काय आहे यापेक्षा मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिला किती स्कोर झाला आणि त्या स्कोअरच्या आधारे अनुदानित महाविद्यालयात जर प्रवेश मिळत असेल आणि खाजगी महाविद्यालय आणि अनुदानित महाविद्यालयात फरक खूप आहे मोठा फीचा, तर तो मुलगा काही करायला तयार होतो. तर मुळात दोष कुठं आहे, त्या लोकांना शिक्षा होईल, शिक्षा झालीच पाहिजे. आपण ही काळजी प्रेशर कायम पाहिजे, कारण 2024ला ज्यांनी मुख्य आरोपी जो होता बिहारचा तो बाहेर आहे, FIR दाखल नाही झाला वेळेमध्ये. तेव्हा यावेळेस खूप चर्चा झाल्यामुळे आणि पूर्ण परीक्षा रद्द केल्यामुळे केंद्राने सिरियसली घेतल्यामुळे आपल्याला आशा आहे की ह्या लोकांना योग्य ती शिक्षा होईल आणि ती झालीच पाहिजे, अगदी मुलांना आणि पालकांना सुद्धा. परंतु पुढे अशा गोष्टी घडणार नाही ते कशावरून? कारण जर एक परीक्षा असेल, आपण 21 जूनची परीक्षा म्हणतो आपण, ती होईल व्यवस्थित आत्ताच्या पार्श्वभूमीवर, पण पुढे आणखी 1 वर्षाने परत तोच इतिहास पुढे येईल. कारण परीक्षेचं स्वरूप असं आहे की त्याला क्लासेसवर तयारी होऊन जाते त्या मुलाची आणि क्लासेसचा हा कमर्शियल असल्याने येणं केणं प्रकरण त्यांची जास्तीत मुलं मेडिकलला गेले पाहिजे, तर त्यांचं हे बिझनेस होतो. आणि त्यामुळं आणि हे परीक्षेच्या लीक करणं, कॉपी करायचं, फक्त मल्टिपल चॉईसमध्ये खुणा करायच्यात. कोणत्या प्रश्नाची खूण काय करायची एवढं जरी कळालं की तो मुलगा स्कोअर करतो. तर मला वाटतं की या ठिकाणी परीक्षेत स्वरूपही बदललं पाहिजे. दुसरा एक आणखी मोठा परिणाम झाला आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपल्याला जाणवतो की नीटसारख्या परीक्षेहून ॲडमिशन ठरल्या गेल्यामुळे जे आपले पारंपरिक महाविद्यालय आहेत अत्यंत नावाजलेले, की ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटची हजारो कोटीची ग्रँट्स मिळते, शिक्षक नेमले आहेत, तिथे प्रॅक्टिकल पण होत नाहीत आणि थेरी पण होत नाही. मला असं समज अलीकडे की नगर शहरातले जे नामवंत महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी ॲडमिशन न घेता गल्ली बोळातल्या 11-12ला मुलं ॲडमिशन घेतात. हे एक पूर्ण ही आहे, नॉनसेन्स आहे पूर्णपणे. याचं कोणालाच काही वाईट वाटत नाही. एवढे मोठे कॉलेजेस स्थापन झाले, तिथे स्टाफ आहे, त्यांना पगार मिळतो, ना प्रॅक्टिकल धड होत नाहीत, ना कोणी शिकायला जात नाही. हे सर्व मुलं 11वीचे ॲडमिशन घेण्याआधीच क्लासला ॲडमिट होतात. काही संस्था तर डायरेक्ट टायअप करतात, त्या त्यांचंही आर्थिक हित असतं
अशा अनेक वाईट प्रथा ह्या नीट परीक्षेमुळे झाल्यात. दुर्दैवाने यावर सखोल चर्चा सर्वांगाने होत नाही. आपलं नेहमीचं ज्युनियर कॉलेज बंद झालं, जवळजवळ बंदच झालं, रेकॉर्डला चालू आहे. आता हे मुलं मेडिकलला काय जातील, विदाऊट प्रॅक्टिकल ते मेडिकलला जातील. जे मुलं पुढे BScला येतील त्यांना पण प्रॅक्टिकल केलेले नाहीत. म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या हा पूर्णपणे चुकीचा पायंडा पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पडत आहे. तेव्हा आपल्याला नीट ह्या परीक्षेला काहीतरी पर्याय शोधला पाहिजे. खरं म्हणजे नीट जी परीक्षा आहे याला अनेक पर्याय आपल्याला शोधता येतील. आपण आता पाहतो की केंद्र शासन मोठ्या दिमाखाने सांगतं आम्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राबवतो आणि त्याच्या आधारे आपण 2047ला विकसित भारत होऊ. स्वप्न चांगलं आहे, पण 2020च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये काय म्हटलं आहे, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश हे 9वी ते 12वी हे शालेय जीवनामध्ये त्यांनी बोर्डाचे काही परीक्षा द्यायच्या आहेत. आपल्याला पुणे बोर्ड असेल आणि त्या बोर्डामध्ये 4 वर्षाचा स्कोर होईल आणि त्यानंतर काही ठीक आहे नीटमध्ये तो किमान मार्क मिळाले पाहिजे, ती क्वालिफाईंग एक्झाम असू शकेल. ओके, त्यात आपल्याला किमान मार्क मिळाले तर तो इलिजिबल होईल. म्हणजे आपल्याला इलिजिबिलिटी म्हणून ठीक आहे, त्याला आपण मराठीत काय म्हणतो आठवत नाही मला, पण इलिजिबल करण्यासाठी ती ठीक आहे. पात्रता परीक्षा होऊ शकते नीट आणि ती असायलाच पाहिजे. राष्ट्रीय किमान पात्रता पूर्ण देशामध्ये येऊ शकते. पण प्रत्यक्ष ॲडमिशन सतत 4 वर्षे जर स्कोर केल्या मुलांनी त्याच्या आधारे जर झालं तर शाळेचं महत्त्व वाढेल, मुलं शाळेत येतील आणि 4 वर्षे फसवणं सोपं नसतं बोर्डाला. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा अँगल असा आहे, आपण हे मुलांचे ॲडमिशन कशासाठी करतो. मेडिकल कॉलेज देशामध्ये अत्यंत नावाजलेले मेडिकल कॉलेज आहेत, सरकारी आणि खाजगी. अत्यंत नावाजलेले मेडिकल संशोधन संस्था आहेत, एम्स वगैरे. ओके, टाटाचं आहे मुंबईला. तर या ठिकाणी जे मुलं जातात, प्रवेश घेतात, त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ह्या संस्थांना काहीच स्थान नाही आहे. जे पुढे तयार करणारे ते डॉक्टर अशा संस्थांना याच्यात काहीच नाही. आपण पाहतो कोण पेपर सेटर तर पुण्यातले, मी त्यांना व्यक्तिगत टीका करू इच्छित नाही. हे खरं म्हणजे त्या सिनियर डॉक्टर्सनी, नामांकित डॉक्टर्सने, नामांकित संस्थेने एकत्र येऊन विचार केला पाहिजे सर्वसामान्य सर्व देशाला की ह्या पद्धतीने आपण ॲडमिशन दिल्या पाहिजे. तर मी NEPचं सांगितलं, त्यातही म्हटलं की 9वी ते 12वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 11-12ला जास्त वेटेज राहील, पण 9वी-10वीपासून आपण ते महत्त्व वाटलं पाहिजे. 4 वर्ष जो स्कॉलर असतो तिथं सहसा फसवाफसवी करता येत नाही. असेच गोष्ट आपल्याला युरोप अमेरिकेत जर पाहिलं आपण, ते सुद्धा नीटसारखी परीक्षा असते, क्वालिफाईंग असते, पात्रता परीक्षा. परंतु ते 4 वर्षाचा जो ही असतो हे शाळेमधला, त्याच्या आधारे अंतिम ॲडमिशन होत असतात आणि त्यांचे मेडिकल स्कूल जे आहेत, मेडिकल कॉलेजेस, त्यांचा मोठा रोल ॲडमिशन देण्यामध्ये असतो. आपल्याकडे तो आज शून्य आहे. ज्यांनी डॉक्टर घडवायचे त्यांनाच काही ही विचित्र परिस्थिती आहे आणि याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही. आणि म्हणून मला वाटतं की पूर्णपणे ॲडमिशन प्रोसेस बदलली पाहिजे. आणि जर आपण बदलली नाही, हे ठीक आहे ऑनलाईन केली पाहिजे, तो एक टप्पा पुढचा झाला, आतापेक्षा ऑनलाईन जरा होईल. पण ऑनलाईन जरी केली तरी तुम्हाला अंतिम किंवा फुलप्रूफ होऊ शकणार नाही. एका परीक्षेवर ॲडमिशन ठरल्या तर काही ना काही गडबड होणार. काही तर असंही म्हणतात की हे जे आहेत की NTA काही मोठे अधिकारी जे असतील त्यांचा हे सहभाग असण्याची शक्यता आहे. दरवर्षी घडत असेल ते पण पाहिलं पाहिजे, त्यांचाही कसून तपासणी केली पाहिजे. त्यातील जे की पोस्टला आहेत त्यांचे ED मार्फत आर्थिक बॅकग्राऊंडचं तपासलं पाहिजे. यात स्टेक्स काही 10-20 कोटीचे नाहीत, हजारो कोटीचे स्टेक्स आहेत इतक्या वर्षामध्ये. तर हे सर्व बारकाईने तपासलं पाहिजे. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे पाश्चिमात्य देशात जसं ॲडमिशन ह्या मुलांचं मूल्यमापन अनेक स्तरावर होतं, शाळेमध्ये होतं, स्पर्धा एंट्रन्स एक्झाममार्फत होतं. त्याबरोबर तिथे आणखी एक प्रकार आहे, कम्युनिटी वर्क जे आहे मेडिकलच्या संदर्भातलं, ते कोणी करत असेल ते ऑप्शनल असतं, त्याला थोडे गुण दिले असतात. मला आठवतं आहे, माझे नातेवाईक अमेरिकेत आहेत, ती नातेवाईक मुलगी ती टॉप मेडिकल स्कूलला ती शिकते. ती आमटेकडे 2 वर्ष येत होती उन्हाळ्यात. मी सहज विचारलं काय येते तू, इतकी तुला सेवेचा हौस आहे का. पण नंतर तिच्या वडिलांनी सांगितलं नाही, इथं आमटेकडे 2 वर्ष 3-3 महिने राहिलं की तिला त्याचे गुण ती अमेरिकेतल्या मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी होतात. आणि त्यातनं मुलांना डॉक्टरविषयी प्रेम होतं ना. आपण असं पाहतो काही मुलं इतकं स्कोर करतात, त्यांचे दे आर नॉट फिट फॉर मेडिकल डॉक्टर. काहींचे फिजिकल शारीरिक क्षमता नसते,
काहींची मानसिक क्षमता नसते लोकांची सेवा करायची, तर केवळ ते टिक केलं, बरोबर टिक केलं, स्कोअर झाला, ॲडमिशन मिळाली, हा पूर्णपणे अशास्त्रीय आहे. आता याचबद्दल मला एक उदाहरण देता येईल. मी आत्ताच गेल्या वर्षी काय त्याच्या आदल्या वर्षी जो नीटमध्ये टॉप आला तो फर्स्ट MBBSला नापास झाला. हां, आमच्या काळात असं होत नव्हतं. मी ज्या नगर कॉलेजला होतो, साधारणतः 10-12 मुलं मेडिकलला जातील, हे जवळजवळ 1 वर्ष लोकांचा अंदाज यायचा. एखादं नाव वगळायचं, एखादं नवीन सरप्राईज यायचं. पण आजच्यासारखं नीट परीक्षेत स्कोअर करून ज्याला 11 स्कूलमध्ये इतकं काही ग्रेड नाही आहे आणि तो चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतो, हे निश्चितपणे थांबलं पाहिजे. हे न थांबल्यास याचा परिणाम सर्व क्षेत्रात होईल आणि आपल्याला चांगले डॉक्टर तयार करता येणार नाही. हा एक भाग झाला. दुसरा, मुलं हे खाजगी क्लासेसला जाणं ते बंद केलं पाहिजे. मी NEP सांगितलं, NEPमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की टीचिंग शॉप्स, कोचिंग शॉप्स मस्ट बी स्टॉप्ड, दे मस्ट बी डिस्ट्रॉईड. हे असे शॉप बंद करायचे. आपण ते उलटं वाढवलेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणानंतर नीटच्या माध्यमातून हे आपण वाढवलेत. राष्ट्रीय धोरण असे ते बंद झाले पाहिजे, पण नीटसारख्या परीक्षा आपण खूप महत्त्व दिल्यामुळे ते वाढलेत आणि ते वाढतच राहणार. त्यासाठी आपल्याला मुळाशी जाऊन विचार केला पाहिजे की प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने राबवायची. आणि एक शेवटचं म्हणजे आपण MBBS सारख्या अभ्यासक्रमाला सीट्स पण वाढवल्या पाहिजे. अनुदानित, खाजगी वाढता येत, आपण खाजगी वाढत असेल तर इट्स वेलकम, स्वागत आहे आपलं. ज्यांना अनुदानित मिळत नाही प्रवेश किंवा परदेशातले मुलं ते देऊ शकतात, खाजगी ठीक आहे. पण अनुदानितमधल्या जास्तीत जागा वाढण्याची गरज आहे. केंद्र शासनाने निर्णय घेतला की प्रत्येक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज, पण तो फास्ट ट्रॅकवर पूर्ण केला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 200 सीटचं अनुदानित मेडिकल कॉलेज पाहिजे. प्रत्येक कॉर्पोरेशन एरियामध्ये कॉर्पोरेशनचं स्वतःचं किमान एक मेडिकल कॉलेज असलं पाहिजे. हे जर आपण अनुदानितमधून आपण 50% सीट्स वाढवल्या तर तो प्रेशरसुद्धा कमी होईल. पण अंतिमतः परत हे सत्य आहे की एका परीक्षेवर जर ॲडमिशन ठेवल्या तर तुम्ही काही करा, इमानाने पेपर डिस्ट्रीब्यूट करा, काही करा, त्यांना फाशी शिक्षा करा, 1-2 वर्ष थांबेल, ते परत सुरू होईल. दुर्दैवाने मला शिक्षणप्रेमी म्हणून मला वाईट हे वाटतं की ह्या अँगलने चर्चाच होत नाही. ह्या आपण जे ॲडमिशन देतो, ज्या पद्धतीने मूल्यमापन करतो, त्याने खरंच चांगले डॉक्टर होतात का? आणि ज्यांना ओपिनियन आहे, मेडिकल कॉलेज असतील, मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट असतील, त्यांना कोणी विचारतच नाही, ज्यांच्यासाठी आपण मुलं क्लिअर करतो. तर हे एक आता देशामध्ये हा थोडासा आहे. कारण नीटसारख्या परीक्षा ॲडमिशन दिल्याचा सर्वात एक फायदा आहे की प्रशासकीय दृष्टीने सोयीचं आहे. एक मेरिट लिस्ट देशाकरता केली ते सोपं आहे. तर मी जो पर्याय सुचवला तो जरा किचकट आहे, पण किचकट जरी असेल तरी शैक्षणिकदृष्ट्या तो योग्य आहे. तर मला वाटतं की आपणही निर्णय घेण्यापूर्वी शासनाने ती एकदम होणार नाही, ते टप्प्याटप्प्याने ते करावं. वाटल्यास पहिल्याने काही वर्ष नीटचे 50% मार्क, 12वीचे 50% मार्क, नंतर हळूहळू पूर्ण शाळेचे मार्क असे आपण शिफ्ट केली पाहिजे. यासाठी युरोप अमेरिकेतले मॉडेल आपण अभ्यासले पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रात सुदैवाने किंवा दुर्दैवाने स्पर्धा खूप आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणला की बोगस पद्धतीचे डॉक्टर होतात ते काय टिकणार नाहीत. पण त्यात आपल्याला समाधान मानायचं नाही. याचं कारण असं आहे की ते जागा ॲक्युपाय करतात ना, जे गरीब मुलं आहेत, जे इतर गुणवंत विद्यार्थी आहेत, त्यांची जागा हे वशिल्याने किंवा सिस्टीम लीक करून हे करता, हे मोठा गुन्हा आहे. तेव्हा आपण म्हणून मी म्हणतो की तुम्हाला सिस्टीम जर बदलली तर तो पुढारी जरी असेल किंवा डॉक्टर जरी असेल, त्याला अनेक परीक्षा एकाच वेळेस सगळे मॅनिप्युलेट करणं शक्य नाही. एक परीक्षा शक्य असतं. आणखी एक त्याला एक सामाजिक पदर असा आहे की पूर्वीच्या आमच्या काळामध्ये अनेक डॉक्टर्स, MBBS डॉक्टर्स, त्यांना क्लासला सुद्धा जायचं नसायची. कॉलेज एज्युकेशन फुकट असायचं. विना चपलेने कॉलेजमध्ये यायचे, तरी ते MBBS BJमधनं झाले. कारण त्यावेळेस क्लासला जायची गरज नव्हती. आज क्लासची फी 2-3 लाखापेक्षाही जास्त आहे. तर सर्वसामान्य माणूस ज्याचं घराचं उत्पन्न 15-20 हजार रुपये महिना आहे, तो त्याचं पाल्य क्लासला कसं जाईल? थोडक्यात हा जो गरीब वर्ग आहे तो मेडिकल एज्युकेशनपासून पूर्णपणे कट ऑफ झाला आहे. हे खरं म्हणजे शासनाने सर्वे केला पाहिजे. गेल्या 10 वर्षातील मेडिकल ॲडमिशनच्या ज्यांना मिळाल्या अनुदानित कॉलेजमध्ये, त्या मुलांचं
आर्थिक बॅकग्राऊंड काय आहे. तर मला पूर्ण खात्री आहे हे सर्व चांगल्या घरातील मुलं आहेत, कारण त्यांना हे कोचिंग क्लास परवडतात आणि टॅलेंट, ज्यांना सेवा करायची इच्छा आहे, ते चांगले डॉक्टर होऊ शकतात. असे गरीब स्तरातील मुलं ह्या आजच्या पद्धतीमुळे स्पर्धेत येऊ शकत नाही. हा एक फार मोठा दोष आहे. ह्या अँगलनीसुद्धा चर्चा कुठे होताना दिसत नाही आहे की आपण मोठा सेक्शन समाजातला मेडिकल सर्व्हिसेसपासून डिप्रॉय करतो. हॅलो. हे दुर्दैव आहे की काही मुलांना आत्महत्या करावी लागते. तर नाजूक मन असेल ते, जे 12वीची मुलं असतात साधारणतः 17च्या आसपास वयोगटाचे असतात. त्यांनी अभ्यास केलेला असतो. कदाचित त्यांना वाटतं आपल्याला मागच्या वेळेस चांगले मार्क मिळाले असते, आता 21ला काय होईल, 21 जूनला जी परीक्षा आहे, पेपर लीकमुळे वगैरे काय सरप्रायझिंग वेगळंच होईल का, त्यांचे मनं अस्वस्थ झालेत. आणि ज्यांची मनं कमकुवत असतात ते टोकाचं पाऊल घेतात आणि आत्महत्या करतात. तर मला वाटतं की मुलांना सल्ला असा आहे की आत्महत्या करायची गरज नाही, करूच नाही, गरज नाही म्हणजे करूच नाही. आणि आता तरी यावर्षी तरी परीक्षेचं स्वरूप तेच राहणार आहे. त्यांच्या पालकांनी आणि समाजातल्या शिक्षणतज्ञांनी आंदोलन केलं पाहिजे की स्वरूप बदलण्यासाठी. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पात्रता परीक्षा म्हणून कट ऑफ म्हणून ठीक आहे, किंवा एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये प्रवेश पाहिजे असेल त्यासाठी ठीक आहे. पण त्या राज्यातले प्रवेश त्या राज्यातल्या बोर्डाने परीक्षा घेऊन निश्चित केले पाहिजे आणि तेही 4 वर्ष सतत परीक्षा घेतल्या पाहिजे. त्यामुळे मॅनिप्युलेशन करता नाही. तर मुलांना सल्ला असा आहे, अजूनही 15 दिवस आहेत, तुम्ही अभ्यास तुमचा चांगला झालेलाच आहे. जे काही पेपर लीक झालं, बातम्या आल्या, आत्महत्या केल्या, हे आपण म्हणतो बॅड ड्रीम, नको असलेलं स्वप्न म्हणून त्याकडे पहा आणि पुन्हा फ्रेश मनाने अभ्यासाला लागा. तुम्ही जर अभ्यास चांगला केलेला असेल तर तुम्हाला निश्चितपणे यश येईल. आणि शेवटी 25 लाखापैकी 1 ते 1.5 लाख मुलं प्रवेश घेणार आहेत ना. त्यामुळे त्यांना नाराज व्हायचं कारण नाही की खूप मोठा घटक नाराज होणारच नाही प्रवेश ना. त्या जे कोणी 1-1.5 लाख विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांना शुभेच्छा, आणि बाकीच्यांनाही शुभेच्छा की मेडिकलला ॲडमिशन नाही मिळाली पण आयुष्य सर्व संपलंच असं नाही. इंजिनिअरिंगला सध्या खूप स्कोप आहे. परदेशात आपले इंजिनियर्स IT क्षेत्रामध्ये खूप पैसे कमवतात. उलट मेडिकलला 30-32 वयापर्यंत तुम्ही सेटल होत नाही. नंतर 9-10 वर्ष प्रॅक्टिस केली की नवे स्पर्धक तयार होतात. म्हणजे 10-15 वर्षच फक्त त्यांना टॉप लॉस होतो. या उलट इंजिनिअरिंगमध्ये जसं तुम्ही अनुभव वाढत जाईल तसं तुम्हाला मोठ्या मोठ्या पोस्ट कंपनीमध्ये प्रेसिडेंटपर्यंत जाता येतं. याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला सर्व्हिस सेक्टरमध्ये मेडिकलपेक्षाही अधिक लुक्रेटिव्ह जॉब आहेत. तिथे अधिक पैसा आहे, तिथेही मान सन्मान अधिक आहे. मेडिकलचा तुमची इच्छा आहे, जरूर प्रयत्न करा. तुम्हाला शुभेच्छा. पण तुमचा नंबर लागला नाही आणि तुम्हाला सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश नाही मिळाला आणि तुमच्या घरच्यांची ऐपत असेल तुम्ही खाजगीमध्ये घ्या. पण दोन्ही होत नसेल तर तुम्ही नाराज होऊ नका. असे अनेक पर्याय आहेत. आणि आपण नेहमीच सर्वत्र चालतो, आपण AIच्या जो इम्पॅक्ट आहे मेडिकल एज्युकेशन असेल किंवा ओव्हरऑल एज्युकेशन, त्यापेक्षा ओव्हरऑल अर्थव्यवस्थेवर आणि सर्व जीवनावरच हा अजून दृश्य स्वरूपात पुढे आला नाही. कदाचित नॉन मेडिकल प्रोफेशनसुद्धा मेडिकलपेक्षा चांगली आव्हाने, चांगलं लाईफ तुम्हाला जगता येईल. त्यावर नाराज व्हायचं कोणीच कारण नाही आहे. परीक्षा ही परीक्षा असते. पास झालं तर ठीक आहे, नाही पास झालं तरी ठीक आहे. आता खरं म्हणजे जे बायोमेडिकल इंजिनिअरिंग जे आहे ना, मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन, त्याला खूप डिमांड आहे. आज कोणताही डॉक्टर आपण अनुभव घेतो तो इन्स्ट्रुमेंटशिवाय डायग्नोसिस करत नाही. आपल्या काळातले लोक नाडी तपासून हे वगैरे करायचे ना. आता BP तपासते, नाडी तपासते आणि डायग्नोसिस करायचे. आता सर्व हे मशीन बेस्ड झालं आहे. तेव्हा तुम्हाला बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा खूप स्कोप आहे. आपल्याला एक माहीत नसेल की आपण नोबेल पारितोषिक मेडिसिनमधले खूप महत्त्वाचे मानले जातात. नामवंत जगात ज्यांनी काहीतरी जालिम रोगाला उपाय शोधला किंवा काहीतरी नवीन केलं आहे अशांनाच मेडिसिनमधलं नोबेल पारितोषिक मिळतं. आणि नोबेल पारितोषिक हे जगातलं सर्वोत्कृष्ट पारितोषिक आहे. गेल्या 9-10 वर्षामध्ये मेडिसिनमधले नोबेल पारितोषिक मिळालं ते डॉक्टरांना नाही मिळालं, इंजिनियर्सना मिळालं, इलेक्ट्रॉनिक्सच्या माणसांना, ज्याने इन्स्ट्रुमेंट तयार केले डायग्नोसिस करायची. त्यामुळे तुला मेडिकल क्षेत्रासुद्धा नॉन मेडिसिन माणूससुद्धा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन करतो. गेले 4-5 एकामागे एक नोबेल पारितोषिक जे डॉक्टर नाहीत, टेक्नोक्रॅट आहेत,
पण त्यांनी असं काही डेव्हलप केलं की तुम्हाला डॉक्टरी व्यवसायाला उपयुक्त पडेल. तो सुद्धा एक अँगल आपण पाहायला पाहिजे की टेक्निकल तुम्ही शिकला तरी तुम्हाला मेडिकल व्यवसायात इनडायरेक्टली येता येईल.